तासगाव कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा आमदार रोहित पाटील यांची पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ही निवड जाहीर केली. या निवडीमुळे देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचा आवाज विधानसभेत घुमणार आहे. अत्यंत तरुण वयात पाटील यांच्यावर मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी टाकली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून बाजी मारली. या मतदारसंघात आर पाटील कुटुंबियांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील हे त्यांच्या विरोधात उभे होते. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजय पाटील यांना धूळ चारली. देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळवला. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून आलेले देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने अधिकची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येते. विधिमंडळातील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी त्यांची आज निवड करण्यात आली. या निवडीमुळे तासगाव कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय. रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरलेत. परंपरागत प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील यांना चितपट करून त्यांनी विधानसभेत धडाकेबाज एंट्री केली. दरम्यान राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पाटील यांची आज पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी निवड केली. त्यांच्यावर आता पक्षाने अधिकची जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तरुण आमदारांना पुढे आणून आगामी काळात त्यांना राज्याचे भविष्य बनवलं जात असल्याचे या निमित्ताने दिसून येते. मिरजेतील रस्सा हॉटेलमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून हॉटेल मालक आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा युवा समन्वयकावर हल्ला झाला. यामध्ये हॉटेल मालक रवींद्र येसुमाळी आणि त्यांची पत्नी तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी मतीन काझी हे गंभीर जखमी झालेत. रात्री उशिरापर्यंत याची नोंद नव्हती. रवींद्र येसुमाळी यांचं रस्सा नावाचं हॉटेल आहे. येसुमाळी आणि एका कामगाराचा आर्थिक देवाणघेवाणीतून वाद सुरू होता. या वादाचं पर्यावसन जोरदार हाणामारीत झालं. भांडण मिटवण्यासाठी म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मतीन काझी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही अमन गोदड, सोहेल नदाफ, शंकर रिक्षावाला आणि शिव अथनीकर यांनी मारहाण करून जोरदार हल्ला चढवला. रस्सा हॉटेलमध्ये राडा झाला. हॉटेलमध्ये जोरदार राडा सुरू झाल्याने रवींद्र येसुमाळी यांची पत्नी वैशाली याही हॉटेलमध्ये भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांच्यावरही कोयत्याने हल्ला केलाय. येसुमाळी आणि त्यांच्या पत्नी वैशाली आणि मतीन काझीसह तिघेजण गंभीर जखमी झालेत. मतीन काझी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या टोळीने संशयितांच्या घरावर रात्रीच्या वेळी हल्ला करून साहित्याची तोडफोड केली आहे. दरम्यान 2 गटात झालेल्या या हल्ल्यामुळे मिरजेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. हल्लेखोर पसार झालेत. जखमी झालेल्या तिघांवर उपचार सुरू आहेत. निवडणुकीत वापरलेले ईव्हीएम मशीन हे काँग्रेसच्या काळात आले आहे. यावेळी डॉक्टर बाबा आढाव यांना मशीन योग्य आहे असं वाटलं का? ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव राहतात त्या ठिकाणी महायुतीच्या विरोधात मतदान झाले, मग त्या ठिकाणी मशीन ठीक होती म्हणायचं का? त्यामुळे डॉक्टर बाबा आढाव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी विरोधात वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय. ते इस्लामपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबा आढाव यांच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे. त्यांनी अनेक आंदोलन श्रमिकांची या राज्यामध्ये केली आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिलाय. परंतु काल त्यांनी जे आंदोलन केलं त्याबाबत अनेक शंका खऱ्या अर्थाने निर्माण झाल्या आहेत. ईव्हीएम मशीन काँग्रेसच्या काळामध्ये आलं. त्या काळामध्ये बाबा आढाव यांना मशीन योग्य आहे असं दिसत होतं का? हा एक मला पडलेला प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर मुस्लिम एरियाच्या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये मतं पडलेले दिसून येत आहेत. मग मुस्लिम एरिया जिथं होता त्या ठिकाणची मशीन होती, ही मशीन योग्य चाललेली होती का? या मशीनला त्यावेळी काय गडबड करावीशी असं का वाटलं नाही? म्हणजे याचा अर्थ सरळ आहे. आदरणीय बाबा आढाव यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच त्यांना भेटी द्यायला येणारे नेते जर पाहिले तर निश्चितपणे आगीत तेल कोण ओततंय हा महाराष्ट्र चांगला ओळखतो असा टोलाही त्यांनी लगावलाय. मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आणि दिवाबत्ती बसवण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. पथदिवे बसवण्यासाठी करण्यात आलेले सिमेंटच्या कट्ट्यांना धडकून अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 15 डिसेंबरपर्यंत दुभाजक आणि पथदिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांना दिसेल त्या ठिकाणी काळे फासतील असा इशारा दिलाय. त्यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा विषय ऐरणीवर आलाय.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली आहे। संबंधित कामाच्या ठेकेदाराने दुभाजक ठिकाणी दिवाबत्ती लावण्यासाठी सिमेंटचे कट्टे केलेत, मात्र दुभाजकाचं काम रखडल्याने या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडत आहेत। याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। म्हणूनच 15 डिसेंबरपर्यंत रस्त्यावर दुभाजक आणि पथदिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयात जाऊन किंवा दिसेल त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना काळे फासतील असा इशारा मिरज सुधार समितीचे ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर, शंकर परदेशी, नरेश सातपुते, वसीम सय्यद, राजेंद्र झेंडे, राकेश तामगावे, अभिजित दानेकर, सलीम खतीब यांनी दिला आहे। राजमाता जिजाऊ यांच्या व्यक्तिमत्वातून हिंदू संस्कृती काय आहे त्याची पाळेमुळे शोधण्याची गरज आहे। त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्व बाजूंनी विचार करा। जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलांवर संस्कार करा, आपली संस्कृती टिकवा, असे आवाहन स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अश्विनी घोरपडे यांनी केले। हरिपूर येथील रॉयल पॅलेसमध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या 7व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अश्विनी घोरपडे यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी त्या बोलत होत्या। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर घोरपडे म्हणाल्या, टीव्ही मालिकांमध्ये आज कुटुंबातील कारस्थाने दाखवली जातात, म्हणजे भारतीय कुटुंबांमध्ये कारस्थाने चालतात का याचा विचार केला पाहिजे। तंत्रज्ञान कुठलंही वाईट नसतं, त्याचा योग्य वापर झाला पाहिजे। जिजाऊंच्या काळात असे काही तंत्रज्ञान नव्हते, मात्र राजमाता जिजाऊंनी पत्नी, आई म्हणून कुटुंबात तसेच स्वराज्याच्या उभारणीत प्रभावी भूमिका बजावल्या। आजच्या मुलींनी जिजाऊंचा बालपण, त्यांचे संस्कार आठवणं गरजेचं आहे असं त्यांना सांगितले। दरम्यान स्वप्नाली विश्वजित कदम म्हणाल्या, 350 वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कार केले। परस्त्री ही माते समान असते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श घालून दिला। मात्र आजची तरुणाई सोशल मीडियामध्ये अडकली आहे, त्यामुळे घरातच योग्य संस्कार करणं गरजेचं आहे। मुलींना वेळेत योग्य मार्गदर्शन करा असंही आवाहन केलं। कुपवाड शहरातील मुख्य रस्त्याचे ट्रिमिक्सचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। एका बाजूला रस्ता पूर्ण करण्यात आलाय, दुसऱ्या बाजूचा रस्ता करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे। कामासाठी कुपवाड ते बुधगाव रस्ता, कुपवाड ते बामनोली रस्ता बंद करण्यात आलाय। MIDCकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक, दुचाकी वाहने, सायकली यांना ये-जा करताना वाहतूक कोंडी निर्माण होते, यातून वारंवार अपघात घडतात। वाहतुकीचे व्यवस्थापन प्रशासनाकडून होताना दिसत नाही, त्यामुळे अनेक अपघाताचे प्रसंग घडतात। 2 दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास एक शाळकरी मुलगा रस्ता पार करताना त्याच्या पायावरून टेम्पोचं चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला। प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिकांनी त्याला आयुष हेल्पलाईन टीमच्या माध्यमातून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं। असे अनेक अपघाताचे प्रसंग घडूनही वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेना। प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी व्यावसायिक करत आहेत। जोपर्यंत रस्त्याचं काम आहे तोपर्यंत प्रशासनाने योग्य ती वाहतूक व्यवस्थापन करून मुख्य रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी करावी। MIDCमध्ये ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांसाठी संख्या जास्त आहे। रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू होत असल्याने अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते। पर्यायी वाहतूक व्यवस्था त्वरित करावी, जेणेकरून वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही। मिरज तालुक्यातील इनाम धामणी येथील एका हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणावर प्लॉटिंगच्या वादातून एकाने त्याच्याकडे असलेल्या धारदार हत्याराने पोटावर आणि हातावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। सदरचा हल्ल्याचा प्रकार हा शुक्रवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडलाय। या प्रकरणी जखमी सूरज सुकुमार खवाटे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या महेश मारुती जगताप याच्यावर गुन्हा दाखल केलाय। जखमी सुकुमार खवाटे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील अंकली गावातील मळीभाग परिसरात राहतात। शुक्रवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास इनाम धामणी गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल सुयोग येथील बारमध्ये बसले होते। यावेळी त्यांच्या पाठीमागील टेबलवर बसलेला संशयित महेश जगताप यांनी प्लॉटिंगच्या कारणातून भांडण काढून शिवीगाळ करत त्याच्यावर असलेल्या धारदार हत्याराने खवाटे यांच्या पोटावर आणि हातावर वार करून गंभीर जखमी करून पळून गेला। घडलेल्या या घटनेनंतर खवाटे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या ठिकाणी उपचार केल्यानंतर खवाटे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित महेश जगताप याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय।
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना 2024ला ग्राहकांच्या मागणीनुसार 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येते. या योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यातील महावितरणाच्या 31 मार्च 2024 पर्यंतच्या थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी 1 सप्टेंबर पासून अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपलाय. या योजनेस 1 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे या योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील 65,445 वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून 86 कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना 44 कोटी 35 लाख रुपयांचं व्याज आणि विलंब आकार माफ झालाय. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणं बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे असे आवाहन महावितरणाने केले.